ह्या फ्रॉकचं आपण कटिंग पाहिले, तर आता स्टिचिंग बघूयात. तर त्यासाठी इथे मी फ्रंट बॅकचे दोन्ही टॉप पार्ट घेतलेत. तर हे आपल्याला अशा पद्धतीने ओपन करायचं आहे. आपण हे पलटवणार आहोत ह्याचे गळे. तर ह्याच्यासाठी मी जो आपला मेन फॅब्रिक आहे त्याचा जो वरचा भाग आहे त्याच्यावर आपलं अस्तरचं जे आपण कटिंग केलं होतं ते आपल्याला वरच्या साईडला ठेवून घ्यायचं आहे. त्याला टाचण्या लावून घ्या, जेणेकरून आपल्याला शिलाई करायला खूप सोपं जाईल. तर मी अशा पद्धतीने टाचण्या लावून घेते. त्यानंतर आपला जो गळ्याचा आकार आहे तिथे आपल्याला एक दाब इतपत शिलाई देऊन घ्यायची आहे. तर इथे मी एक दाब इतपत शिलाई देऊन घेते. तर आपण हा पान गळा कटिंग केला होता. शिलाई देऊन झाल्यानंतर एक्स्ट्राचं कापड आहे ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर पूर्ण आपल्या गळ्याला छोटे छोटे कट देऊन घ्या, जेणेकरून पलटायला खूप सोपं जातं आणि कापड कुठेही फाटत नाही. तर अशा पद्धतीने कट केल्यानंतर आपल्याला आतल्या बाजूला असा पलटून घ्यायचा आहे. त्यावर एक दाबटीप देऊन घ्या, म्हणजे आपल्या गळ्याला छान फिनिशिंग येते. तर इथे मी दाबटीप देऊन घेते. ह्याची कटिंग आपण खूप सोप्या पद्धतीने पाहिली आहे. तर शिलाई करायलाही खूप सोपं आहे. व्यवस्थित बघा, तुमच्या लगेच लक्षात येईल. दाबटीप देऊन झाल्यानंतर आपला जो अस्तरचा भाग आहे तो संपूर्ण आपल्या मेन फॅब्रिकला अटॅच करून घ्यायचा आहे. तर इथे मी आपल्या अस्तरला एकदम कडेकडेने शिलाई देऊन घेते, म्हणजेच अस्तर हे आपल्या मेन फॅब्रिकला अटॅच करून घेते. तर अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण भागाला शिलाई देऊन घ्यायची आहे. शिलाई देऊन झाल्यानंतर जो आपला उरलेला एक्स्ट्रा कापड आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. तर इथे मी कटिंग करून घेते. तर गळा पलटवल्यामुळे इथे आपल्याला एक्स्ट्राची गळ्याला पट्टी लावायची गरज लागत नाही आणि गळ्याला फिनिशिंगसुद्धा येते आणि ते दिसायलाही खूप छान दिसतं. तर इथे मी आपला पूर्ण कटिंग करून घेतलं आहे. त्यानंतर आपल्याला बॅक पार्ट घ्यायचा आहे. तर बॅक पार्टसुद्धा मी सेम ह्याच पद्धतीने वरच्या साईडला अस्तरचा टॉप पार्ट ठेवून घ्यायचा, टाचण्या लावून घ्या. तर आपला मागचा गळा हा आपण साधा गोल आकार देऊन घेतला होता. तर त्यावर मी आता इथे एक दाब इतपत शिलाई देऊन घेते. तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कोणताही गळा घेऊ शकता. त्यानंतर मी साईडचं जे एक्स्ट्रा कापड आहे ते कटिंग करून घेणार आहे. छोटे छोटे कट देऊन घ्या आणि मागच्या साईडला अस्तरचा भाग हा पलटून घ्या. त्यावर आता आपण एक दाबटीप देऊन घेऊयात. जिथे आपला गोल आकार येतो तिथे हलक्या हाताने आपल्याला सुई कापडच्या आतल्या बाजूला ठेवून घ्यायची आणि दाब उचलून हाताच्या सहाय्याने कापड सरकवून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. त्यानंतर मी इथे अस्तर आपल्या मेन फॅब्रिकला अटॅच करून घेते. नेहमी अस्तर जोडत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपला डाव्या हाताचा तळवा हा अस्तर आणि मेन फॅब्रिकवर ठेवून द्यायचा. म्हणजे जेव्हा आपण अस्तरला शिलाई देत असतो तेव्हा तो व्यवस्थित शिलाई देऊन होते आणि कुठेही चून येत नाही. तर ही पद्धत नक्की फॉलो करा. तर अशा पद्धतीने आपला संपूर्ण पार्ट मी अटॅच करून घेतला आहे. आता तो कटिंग करून घेऊयात. तर इथे आपण खूप सोप्या पद्धतीने फ्रंट बॅक दोन्ही पार्ट तयार करून घेतले आहेत. आता आपण बाही शिवून घेऊया. तर त्यासाठी इथे मी फक्त मेन फॅब्रिक घेतलं आहे. त्यानंतर सेंटरला आपल्याला वरच्या आणि खालच्या दोन्ही साईडला नॉच देऊन घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला सेंटरपासून दोन्ही साईडला 2.5 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे. तिथेसुद्धा आपल्याला नॉच देऊन घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला वरच्या साईडने छोट्या छोट्या चुण्या देऊन घ्यायच्या आहेत.
तर ही बाही शिवायची खूप सोपी पद्धत आहे. असं केल्याने आपला अस्तरसुद्धा वाचतो आणि बाहीसुद्धा छान तयार होते. त्यानंतर आपल्याला ज्या आपण खालच्या साईडने प्लेट टाकल्या होत्या त्याच्या विरुद्ध साईडने आपल्याला वरच्या साईडला प्लेट टाकून घ्यायचे. तर अशा पद्धतीने मी इथे दोन्ही स्लीवला प्लेट टाकून घेते. लक्षात घ्या, आपल्याला बारीक बारीक चुण्या टाकायच्या आहेत. बारीक चुण्या टाकल्याने आपला फुगासुद्धा छान येतो. तर इथे मी आपल्या दोन्ही मेन फॅब्रिकला चुन्या टाकून घेतल्यात. आता आपल्याला ह्याला अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. तर जसे आपण नॉर्मल आता स्लीव अटॅच करतो त्याच पद्धतीने अटॅच करून घ्यायचं आहे. पण बाही जोडताना लक्षात घ्या की आपले दोन्ही सेंटर हे एकमेकावर आले पाहिजेत, नाहीतर मग आपल्या बाहीचा आकार बदलेल आणि आपला फुगा व्यवस्थित दिसणार नाही. तर सगळ्यात आधी आपण वरच्या साईडला शिलाई करून घेतो आहे 1 दाब इतपत. त्यानंतर दाबटीप देऊन घ्या वरच्या साईडला. तर इथे आपले एका वेळी मी दोन्ही स्लीव शिवून घेणार आहे. जेव्हा आपण मागच्या साईडला अस्तर जोडू तेव्हा आपला मागचा सेंटर आणि आपल्या मेन फॅब्रिकचं सेंटर ह्याला टाचणी लावून घ्या, जेणेकरून तुमच्या बाहीचा आकार बदलला जाणार नाही. तर मी इथे टाचणी लावून अशा पद्धतीने बाही जोडून घेतली आहे. एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करून घ्या. तुम्ही बघताय आपल्या बाहीला किती छान फुगा आला आहे. त्याच पद्धतीने मी दुसऱ्या बाहीला सुद्धा टीप देऊन घेते. त्यानंतर आपल्याला सेंटरला अशी एक पिन लावून घ्यायची आहे. कडेने शिलाई देऊन घ्या आणि एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कट करून घ्या. तर इथे आपल्या दोन्ही बाह्या तयार झाल्यात आणि फुगासुद्धा खूप छान आला आहे. तर ही फुगा शिवायची खूप सोपी पद्धत आहे, नक्की तयार करून बघा. त्यानंतर आपल्याला शोल्डर पहिल्यांदा आपल्याला समोरच्या साईडने जोडून घ्यायचे आहेत. म्हणजे आपला जो मेन फॅब्रिक आहे तो आपल्याला वरच्या साईडला ठेवून अशा पद्धतीने जोडून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला आतल्या साईडने शिलाई देऊन घ्यायची, म्हणजे जी आपली शिलाईचे जे धागे असतात ते आतल्या साईडला जातात आणि फिनिशिंग खूप छान येते. तर अशा पद्धतीने मी दोन्ही शोल्डर जोडून घेते. लक्षात घ्या, पहिल्यांदा आपल्याला वरच्या साईडने जोडायचे, त्यानंतर आपल्याला आतल्या साईडने जोडून घ्यायचे. तर इथे आपले दोन्ही शोल्डर मी अटॅच करून घेतले. त्यानंतर आपल्याला स्लीव जोडून घ्यायचे. तर त्याआधी पहिल्यांदा आपल्याला नेहमी शोल्डर चेक करून घ्यायचे की कोणते कमी जास्त आहेत का, कारण शिवण्यात थोडंफार इकडे तिकडे होतं. तर आपले दोन्ही शोल्डर हे सेम आहेत. थोडंसं कुठे कापड आलं असेल तर ते कापून घ्या. किंचित इतकं कापड एखाद्या वेळी राहून जातं. त्यानंतर आपल्याला स्लीवचा सेंटर काढून घ्यायचा आहे आणि स्लीव जोडत असताना नेहमी सेंटरपासून सुरुवात करायची, म्हणजे दोन्ही साईडला आपले स्लीव हे परफेक्ट जोडले जातात आणि कुठेही कमी पडत नाही. तर अशा पद्धतीने मी दोन्ही साईडला 1 दाब इतपत शिलाई देऊन स्लीव अटॅच करून घेणार आहे. स्लीव जोडत असताना नेहमी डबल शिलाई करायची, म्हणजे ती उसवण्याची शक्यता खूप कमी असते. तर इथे मी स्लीवला डबल शिलाई करून घेतली आहे. तर ह्याच सेम पद्धतीने आपल्याला दुसरा स्लीवसुद्धा अटॅच करून घ्यायचा आहे. स्लीवचं सेंटर आणि आपल्या शोल्डरचं सेंटर ह्यावर पहिल्यांदा शिलाई देऊन घ्यायची. तर इथे मी त्याच पद्धतीने स्लीव अटॅच करून घेते. ही फुगाबाई शिवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर मला नक्की कळवा. खूप सोपी पद्धत आहे. अशाने आपला वेळ पण वाचतो आणि अस्तर पण खूप कमी लागतं. तर इथे मी डबल शिलाई करून घेतली आहे. तर आपले दोन्ही स्लीव अटॅच करून झाले आहेत. आता आपण फ्रॉकचा घेर तयार करून घेऊयात. तर त्यासाठी इथे मी आपली एक बाजू घेतली आहे, त्यावर आपण बॉटमचा मेन फॅब्रिकचा एक पीस घेऊयात. तर तो आपल्याला असा उलट्या साईडने ठेवायचा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय जी आपली मेन साईड आहे ती आपल्या खालच्या साईडला ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीने. त्यानंतर जेवढा आपलं शिलाई मार्जिन आहे
तेवढं सोडून इथे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं होतं, तर तेवढं सोडून आपल्याला पुढे प्लेट टाकून घ्यायचे. तर इथे आपण बॉक्स प्लेट टाकून घेणार आहोत. तर बॉक्स प्लेट टाकायची मी खूप सोपी पद्धत सांगते आहे. तर 1.5 इंच इतपत शिलाई देऊन घ्या. त्यानंतर आपल्याला एक अर्धा इंचाची प्लेट टाकून घ्यायची आहे. व्यवस्थित बघा, खूप सोपी पद्धत आहे. अर्ध्या इंचाची प्लेट टाकून घ्यायची. त्यानंतर 1 इंच इतपत अंतर सोडून त्याच्याच समोर त्याच्या विरुद्ध दिशेला सेम आपल्याला अर्धा इंचाची एक प्लेट टाकून घ्यायची आहे. तर इथे मी आपल्या दुसरी प्लेट टाकून घेते. तर त्याच्या विरुद्ध दिशेला सेम त्याच पद्धतीने त्यानंतर एक समोरच्या साईडला प्लेट टाकून घ्यायची. त्यानंतर त्याच्या विरुद्ध दिशेला एक प्लेट टाकून घ्यायची. त्या दोघांमधलं अंतर हे 1 इंच इतपत ठेवून द्या. खूप छान बॉक्स प्लेट इथे तयार होतात. तर इथे मी संपूर्ण पार्टला इथे प्लेट टाकून घेतले आहेत. तुम्ही बघताय खूप छान आणि सोप्या पद्धतीने इथे आपण बॉक्स प्लेट टाकून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपण घेरसाठी जो अस्तर घेतला होता तो अटॅच करून घ्यायचा आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय ज्या साईडला आपण प्लेट टाकल्या होत्या त्याच्या विरुद्ध दिशेला अशा पद्धतीने अस्तर जोडून घ्यायचं आहे आपल्याला. अस्तर जर मोठं असेल तर मध्ये मध्ये प्लेट टाकून घ्या. तर ही अशी पद्धत फॉलो करा जेणेकरून आपले धागे हे आतल्या साईडला जातात आणि फिनिशिंग खूप छान येते. तर इथे थोडं एक्स्ट्रा होतं त्याची इथे मी प्लेट टाकून घेतली आहे. तर शिलाई देऊन घ्या. अशा पद्धतीने आपली शिलाई झाली आहे. तुम्ही बघताय फिनिशिंग खूप छान आली आहे. शिलाई आपल्या आतल्या साईडला जाते आणि वरच्या साईडला एकही धागा दिसत नाही. त्यानंतर बॉटमला अर्धा इंच इतपत फोल्ड करून शिलाई करून घ्या. तर अशाच पद्धतीने आपल्याला दोन्ही पार्ट तयार करून घ्यायचे. तर इथे आपली शिलाई करून झाली आहे. तर इथे मी दोन्ही पार्ट तयार करून घेतलेत. तर आता आपण फिटिंग करून घेऊयात. तर आपल्याला वरच्या साईडने कडेकडेने अर्धा इंच इतपत शिलाई देऊन घ्यायची किंवा एकदा इतपत शिलाई देऊन घ्या. तर आपल्याला ही शिलाई बाहेरच्या साईडने देऊन घ्यायची. तर शिलाई देत असताना अस्तर आणि मेन फॅब्रिक हे एकमेकांवर ठेवून घ्या आणि व्यवस्थित शिलाई देऊन घ्या. तर मी अशा पद्धतीने दोन्ही साईडला कडेकडेने शिलाई देऊन घेते. तर असं केल्याने फ्रॉकला खूप छान फिनिशिंग येते. आपले शिलाईचे धागे दोरे हे आतल्या साईडला जातात. त्यानंतर पलटी मारून घ्या आणि इथे मी अर्धा इंच इतपत शिलाई देऊन घेते. त्यानंतर तुमचं जे काही माप असेल त्या मापानुसार इथे फिटिंग करून घ्या. तर खूप सोप्या पद्धतीने आपली ही फ्रॉक तयार झाली आहे. आता आपण फ्रॉकला लावण्यासाठी बो तयार करून घेऊयात. तर इथे मी मेन फॅब्रिक आणि अस्तर घेतले. त्याला एकदा इतपत दोन्ही साईडने शिलाई देऊन घेते अशा पद्धतीने. तर ही बो बनवण्याची खूप सोपी पद्धत आहे. तर याची उंची आणि रुंदी मी 3.5 बाय 4.5 घेतली आहे. आता आपल्याला सेंटरला आतल्या साईडने मार्क करून घ्यायचं आहे. म्हणजे जिकडे अस्तरचा भाग आहे तिकडे आणि थोडंसं कट मारून घ्या जेणेकरून आपल्याला पलटवायला सोपं जाईल. तर इथे मी आपलं जे मेन फॅब्रिक आहे ते मी अशा पद्धतीने पलटी करून घेते. तर ही खूप सोपी पद्धत आहे. तर अशा पद्धतीने पलटी करून घ्या. पेनच्या सहाय्याने चारी कडा हे आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत. तर इथे मी त्यानंतर ह्याचं सेंटर काढून घ्या. नंतर सुई धाग्याच्या मदतीने आपल्याला बारीक बारीक शिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. तर जो आपण कट केलेला कापड होता तोही आपल्या ह्या शिलाईमध्ये निघून जातो, कुठेही बाहेर दिसत नाही. तर मी मागच्या साईडला जो कट केला होता त्याला सुद्धा अटॅच करून घेते. तर अशा पद्धतीने आपला इथे इझी बो तयार करून झाला आहे. तर तो मी इथे फ्रॉकचा सेंटर काढून घेणार आहे आणि त्याला अटॅच करून घेणार आहे. तर सुई धाग्याच्या मदतीने इथे फ्रॉकला बो अटॅच करून घ्या. बो लावल्यामुळे आपल्या फ्रॉकला खूप छान लुक आला आहे.
तर अशा सोप्या पद्धतीने आपली संपूर्ण फ्रॉक शिवून तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.